एकाग्रतेचे महत्त्व. वीर बहादूर सर्कसमध्ये काम करायचा. तो अगदी धोकादायक सिंहालाही काही वेळात काबू करू शकत होता. एके दिवशी एक तरुण सर्कशीत आला. प्राण्यांच्या अभिव्यक्ती आणि हालचालींवर तो संशोधन करत होता. तो वीर बहादूरला म्हणाला, मी तुझे नाव खूप ऐकले आहे. धोकादायक सिंहालाही तू पाळीव कसे बनवतोस? वीर बहादूर हसत म्हणाला, हे बघा, हे काही गुपित नाही. तुम्ही योग्य वेळी आला आहात. आज मला एक धोकादायक सिंह काबू करायचा आहे. त्याने अनेकांना आपले बळी बनवले आहे. तुम्ही माझ्यासोबत या आणि मी हे काम कसे करतो ते तुम्हीच पहा. त्या तरुणाने पाहिले की वीर बहादूरने रक्षणासाठी कोणतेही हत्यार किंवा दुसरे काहीही घेतले नव्हते. त्याने सोबत फक्त एक लाकडी स्टूल घेतला होता. तो धाडसी माणूस धोकादायक सिंहाला स्टूलच्या सहाय्याने कसे नियंत्रित करू शकेल याचे त्याला आश्चर्य वाटले. वीर बहादूरकडे पाहून सिंह गर्जना करत झेप घ्यायला बघायचा. तेवढ्यात वीर बहादूर स्टूलचे पाय सिंहाकडे वळवायचा. सिंह स्टूलच्या 4 पायांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आणि तो विचलित व्हायचा. विचलित झाल्यामुळे काही वेळाने सिंह वीर बहादूरला शरण आला. तो एकदम पाळीव प्राणी बनला. यानंतर वीर बहादूर त्या तरुणाला म्हणाला, अनेकदा असे घडते की अंगी एकाग्रता असलेला सामान्य माणूस देखील यशस्वी होतो, परंतु असामान्य माणूस जर विचलित झाला तर सिंहासारखा पराभूत होतो. मग त्या तरुणाने मनोमन ठरवले की यापुढे तोही जीवनातील प्रत्येक गोष्ट एकाग्रतेनेच करणार आणि तो वीर बहादूरचे आभार मानून बाहेर पडला. मित्रांनो, ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.